थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण 19 मे 2025 रोजी मॅशेबल इंडियाला दिलेल्या जान्हवी कपूर यांच्या मुलाखतीबाबत चर्चा करूया। या मुलाखतीत जान्हवी कपूर यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचल्याने त्यांचा सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोन बदलला। त्याने या पुस्तकातून भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या खोलवर रुजलेल्या समस्यांबद्दल आणि त्या दूर करण्यासाठी आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांबद्दल शिकल्याचे नमूद केले। या मुलाखतीत त्यांनी हेही सांगितले की हे पुस्तक वाचणे त्यांच्यासाठी एक परिवर्तनकारी अनुभव होता, ज्याने त्यांना सामाजिक समानता आणि न्याय यांच्या महत्त्वाबद्दल अधिक जागरूक केले। जान्हवी कपूर यांच्या या विधानाचे अनेकांनी कौतुक केले आहे। तसेच आजच्या तरुण पिढीतील आंबेडकरांच्या विचाराबद्दल वाढत्या रुचीबद्दल आनंद व्यक्त केला आहे। ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1936 मध्ये लिहिलेले एक प्रभावी पुस्तक आहे, जे मूलतः लाहोरमधील जातपात तोडक मंडळ या संस्थेने आयोजित केलेल्या परिषदेसाठी भाषण म्हणून तयार केले गेले होते। परंतु आंबेडकरांच्या कठोर आणि स्पष्ट भूमिकेमुळे हे भाषण रद्द झाले आणि त्यांनी ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केले। या पुस्तकात डॉक्टर आंबेडकरांनी भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या मुळांवर आणि तिच्या हानिकारक परिणामांवर सखोल विश्लेषण केले आहे। तर आपण या पुस्तकातील प्रमुख मुद्दे आणि त्याच्या महत्त्वाविषयी चर्चा करूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्था ही भारतीय समाजातील असमानतेचे आणि शोषणाचे मूळ कारण असल्याचे मांडले। त्यांनी हिंदू धर्मग्रंथ, विशेषतः मनुस्मृती यावर टीका केली, कारण यातूनच जाती व्यवस्थेला धार्मिक आधार मिळाला। त्यांनी युक्तिवाद केला की जाती व्यवस्था ही केवळ सामाजिक रचना नाही, तर ती एक मानसिकता आहे, जी समानता आणि बंधुतेला मारक आहे। डॉक्टर आंबेडकरांनी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी सुधारणावादी दृष्टिकोनाऐवजी क्रांतिकारी बदलाची गरज व्यक्त केली। त्यांनी हिंदू धर्मातील सुधारणा पुरेशा नसल्याचे सांगितले आणि धर्मांतराचा पर्याय सुचवला। त्यांनी सामाजिक समानतेच्या तत्वांवर आधारित समाजाची उभारणी करण्यासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि राजकीय जागरूकतेची गरज अधोरेखित केली। आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या संरचनेवर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितले की जो धर्म असमानतेला प्रोत्साहन देतो तो समाजाच्या प्रगतीसाठी योग्य नाही। याच विचारातून त्यांनी 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला। हे पुस्तक त्यांच्या तर्कशुद्ध आणि निर्भय लेखनशैलीसाठी प्रसिद्ध आहे। आंबेडकरांनी ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक तथ्यांचा वापर करून जाती व्यवस्थेच्या मुळावर प्रहार केला। या पुस्तकात गांधीजींच्या सुधारणावादी दृष्टिकोनावरील टीका आहे। त्यामुळे आंबेडकर आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद स्पष्ट होतात। जान्हवी कपूर यांनी या मुलाखतीत सांगितले की ॲनिहिलेशन ऑफ कास्ट वाचल्याने त्यांना भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या गुंतागुंती आणि तिच्या सामाजिक परिणामांबद्दल नवीन दृष्टिकोन मिळाला। हे पुस्तक त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले, कारण यातून सामाजिक न्याय आणि समानतेच्या मूल्यांवर जोर देण्यात आला आहे। जान्हवी कपूर यांनी हेही नमूद केले की आंबेडकरांचे विचार आजही प्रासंगिक आहेत आणि तरुण पिढीने त्यांचे साहित्य वाचून सामाजिक बदल घडविण्यासाठी प्रेरित व्हावे।
जान्हवी कपूर यांच्या विधानाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. एक बॉलिवूड अभिनेत्री आंबेडकरांचे विचार वाचते आणि त्यावर चर्चा करते. काहींनी हेही म्हटले आहे की यामुळे तरुणांमध्ये आंबेडकरांच्या साहित्याविषयी उत्सुकता वाढेल. जान्हवी कपूर यांच्यासारख्या सेलिब्रिटींचा प्रभाव पाहता त्यांच्या या विधानामुळे आंबेडकरांचे साहित्य आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होऊ शकते. विशेषतः ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक सामाजिक जागरूकता वाढवण्यासाठी आजही महत्त्वाचे मानले जाते. जान्हवी कपूर यांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचा उल्लेख करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. हे पुस्तक भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या समस्यांवर प्रकाश टाकते आणि समानता, स्वातंत्र्यता आणि बंधुतेसाठी लढण्याचे आव्हान करते. जान्हवी यांच्या या मुलाखतीमुळे आंबेडकरांचे विचार पुन्हा एकदा चर्चेत आले असून यातून तरुणांना सामाजिक बदलासाठी प्रेरणा मिळू शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जय भीम, जय संविधान.